मित्रांनो, मी डॉक्टर राम चव्हाण. जीटीसी ब्रोकरमध्ये तुम्हाला डिपॉझिट कसं करायचं बघा. जीटीसी ब्रोकर 20 वर्षाचा जुना ब्रोकर आहे. मी गेल्या 6 वर्षापासून डिपॉझिट विड्रॉल करतोय फॉरेक्समध्ये. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आयएनआर करू शकताय, डॉलर डिपॉझिट करू शकताय, कोणत्याही गोष्टी करू शकताय. पण ते कसं करायचं बघा. सिंपल प्रोसेस आहे. बरेच लोकं लोकल ब्रोकर यूज करतात. विड्रॉल डिपॉझिट होतं पण विड्रॉल होत नाही. पण जीटीसीमध्ये 2000 म्हणजे 20 वर्षाचा ब्रोकर आहे, जुना ब्रोकर आहे, लीगली ब्रोकर आहे. मित्रांनो बघा, जे लीगली ब्रोकर असतात ते तुम्हाला लाँग टर्मसाठी चांगले असतात. जसं आपण बँकेत पैसे ठेवतो. उदाहरणार्थ पतसंस्था ही लोकल बँक आहे आणि जी एचडीएफसी आयसीआयसी हे लीगली बँक आहेत. त्यामुळे चांगल्या बँकेत पैसे ठेवले तर तुम्हाला विड्रॉल डिपॉझिट चांगलं होतं. तसं फॉरेक्समध्ये पण तुम्हाला जीटीसीमध्ये खूप छान आहे. 6 वर्षापासून मी यूज करतोय. त्यामुळे तुम्हाला डिपॉझिट विड्रॉलची प्रोसेस समजून घ्या. तुम्ही काय करायचं, लॉग इन करायचं बघा. ज्यावेळेला तुम्ही वेबसाईटला पोर्टलवरून डिपॉझिट करायचं नाही, लॉग इनवरून जीटीसी लॉग इनवरून डिपॉझिट करायचं आहे. आता समजा मी तुम्हाला दाखवतो इथं बघा. तुम्ही काय करायचं आहे, इथं तुमचं जो जीटीसी लॉग इन म्हणजे ईमेल आयडी आणि पासवर्ड हे टाकायचं आहे आणि इथं लेफ्ट आणि राईट स्क्रोल करायचं आहे. सिंपल आहे आणि रिमेंबरवर क्लिक करायचं आहे. तुमचं हे जीटीसी वेबसाईटवर डिपॉझिट कसं करायचं बघा, सिंपल आहे. तर इथं वरती 3 डॉट आहेत. आता बघा, ज्यावेळेला डिपॉझिट करताना जो फर्स्ट आहे इथं, ज्या व्यक्तीचं व्हेरीफाय झालंय अकाउंट, त्या व्यक्तीला डिपॉझिट करता येतं. व्हेरीफाय म्हणजे तुम्ही आधार कार्ड वगैरे अपलोड केलंय तरच त्या व्यक्तीला डिपॉझिट करता येतं. तर इथं फर्स्टच्या ठिकाणी बघा, इथं तुम्ही फर्स्टच्या ठिकाणी डिपॉझिट क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डिपॉझिटचा ऑप्शन येतो. इथे डिपॉझिटचा ऑप्शन आल्यानंतर खाली असं स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला आयएनआर 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 जीटीसी जीटीसी पे आयएनआर किंवा बँकमध्ये पण करू शकता. पण सिंपल प्रोसेस आहे. जीटीसी पे आयएनआर जो आपल्या देशाचा झेंडा आहे, तिथे डिपॉझिटवर तुम्ही क्लिक करायचं आणि खाली असं स्क्रोल करायचं आहे. कधी कधी काय होतं, तुम्ही इथं क्लिक करता, इथं क्लिक केल्यानंतर पुढे काय येत नाही, पण असंच खाली स्क्रोल स्क्रोल केला तर तुम्हाला खाली सगळं येतं. इथं आल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर कोणताही चॉईस करायचा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपला अकाउंट नंबर तुम्ही चुकीच्या ठिकाणी चॉईस करता. तुम्हाला ज्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करायचं ते अकाउंट नंबर बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. चुकून खाली बघा, मी अकाउंट नंबर सिलेक्ट करलो तर तुम्हाला इथं तुम्हाला $100 डिपॉझिट करायचे किंवा 100. खाली बघा, इथे तुम्हाला ऑप्शन येतं किती वगैरे, खाली सबमिट करायचं आहे. त्याच्या पुढे जाऊया. त्याच्या पुढे गेल्यानंतर बघा, सिंपल आहे. काय काय गोष्टी कशा करायच्यात बघा. तर इथे तुम्हाला कन्फर्मेशन येतं. इथं बघा, तुम्ही 6,000 पासून ते 50,000, 6,000 पासून 1,00,000. तर इथं पहिल्या पीपीटी ह्या आयएमपीवर क्लिक करायचं आहे. खाली सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुढची प्रोसेस बघा. एकदा समजून घ्या, बरेच लोक समजून घेत नाहीत. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला आयएमपीएस येतं किंवा यूपीआय येतं. तुम्ही शक्यतो आयएमपीएस करा. आयएमपीएस केल्यानंतर बघा काय येतं. आयएमपीएस सिलेक्ट केलं, आयएमपीएस सिलेक्ट करा, तर तुम्हाला हे सगळे अकाउंट नंबर येतात. बँकेचा अकाउंट नंबर, पुढे तुम्हाला जीटीसीला पेमेंट करायचं तर अकाउंट नंबर येतं, नेम येतं, काय नेम आहे, कुठलं बँक ऑफ इंडिया, आयएफसी कोड सगळं येतं. आणि इथं बघा, तुम्हाला इथं खाली, इथं बघा पेमेंटच्या खाली पेमेंट कंप्लीट कॅन्सल, खाली तिथं टाइम ड्युरेशन आहे. टाइम आहे, ह्या वेळेमध्ये तुमचं पेमेंट झालं पाहिजे. बरेच लोक काय करतात, हे पेमेंटचं टाइम ड्युरेशन निघून जातं मग पेमेंट करतात. ह्या टायमिंगमध्ये 24 मिनिटामध्ये तुमचं पेमेंट झालं पाहिजे. आता पेमेंट करताना बघा, तुम्ही हे अकाउंट नंबर, फोन पे, गुगल पे किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, तुमची बँक कोणती असो, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कुठली असो, तिथं सगळं हे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तिथं हे सगळं कॉपी करून टाईप करा. फक्त कॉपी करताना काय करायचं, हे बॅक जायचं नाही. तुम्ही डायरेक्ट तुम्ही फोन पेमध्ये जाऊ शकता, पण बॅक जायचं नाही. तुमचं पेमेंट हे सगळं तिकडे कॉपी करून पेमेंट झालं तर बघा, युटीआर कोणता असतो बघा. युटीआर मला मी दाखवतो युटीआर कोणता असतो. बरेच लोक काय करतात, युटीआर मध्ये चुकतात आणि तुमचं पेमेंट झाल्यानंतर असा स्क्रीनशॉट आला पाहिजे प्रॉपर, तुम्ही किती पेमेंट केले. खाली बघा, इथं युटीआर ट्रान्झॅक्शन आयडी आहे, हा 12 अंकी युटीआर तिथं टाईप करायचा आहे. युटीआर काय करायचं, टाईप करायचं आहे. तर बघा, अजून एकदा दाखवतो मला. तर इथं युटीआर 12 अंकी टाकला, त्याच्या खाली इथं नो फाईल चॉईस फाईलमध्ये तुमचं जे पेमेंट केलेलं आहे ते इथं स्क्रीनशॉट ऍड करायचं आहे. इथं तुम्ही बघा, इथं असं केल्यानंतर तुमचं काय होतं, तुम्ही पेमेंट केलेलं इथं तुम्हाला बघायचं, तुमची इमेज काय करायची बघायची आणि खाली इथं पेमेंट पेमेंट कंप्लीट ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली येतोर 5-10 मिनिटं थांबायचं. सक्सेसफुली येतोर थांबायचं आहे. काही काही लोकांचं टायमिंग निघून जातं. कधी कधी पेमेंट काय होतं, टाइम निघून गेल्यानंतर बघा काय करायचं, तुमच्या एमटी फाईलला चेक करायचं पेमेंट आलंय का नाही. कधी कधी पेमेंट येत नाही. हे सक्सेसफुली झाल्यावर पेमेंट येत नाही. पेमेंट नाही आल्यावर घाबरायचं नाही मित्रांनो. काय करायचं बघा, तुम्हाला हे युटीआर कॉपी करायचं आणि हा फोटो तुम्ही जे पेमेंट केले फोन पे गुगलवर पेमेंट केलेलं काय करायचं, जीटीसी मध्ये तुम्हाला काय करायचं, पाठीमागं पेमेंट करून सक्सेसफुली झालं तर तुम्हाला सक्सेसफुली झालं, टायमिंगवर सक्सेसफुल झाली पेमेंट होतं. जर लेट झालं की होत नाही. मग तुम्हाला काय करायचं बघा, तुम्हाला इथं परत तुम्ही जीटीसी मध्ये जायचं आहे आणि हेल्पडिक्स त्यांच्या सपोर्ट टीमला तुम्हाला काय करायचं बघा. सपोर्ट टीमला तुम्हाला जाऊन माहिती द्यायची की मी पेमेंट केलेलं आहे पण दिसत नाही माझ्या एमटी फाईलला. तर न्यू तिकीट बघा, इथं हेल्पडिक्स मध्ये जायचं आहे आणि न्यू तिकीटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्ट टीमला सगळी माहिती द्यायची. इथं बघा, तुम्ही काय करायचं, विड्रॉल डिपॉझिट ऑप्शन दाबायचं. इथं तुमचा कोणता MT5 नंबर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि इथं टाईप करायचं आहे, माय लाईव्ह डिपॉझिट नॉट MT5 अकाउंट शोईंग. म्हणजे काय, माझ्या अकाउंटला मी डिपॉझिट केले पण दिसत नाही. तर इथं काय करायचं आहे, तर रिक्वेस्ट टीम माय लाईव्ह डिपॉझिट MT5 अकाउंट नॉट शोविंग. ओके, तर खाली माय डिटेल्स तुमचं काय करायचं, ईमेल आयडी
तुमचा जो लॉगिन ईमेल आयडी आहे, ईमेल आयडी तुमचा जो जीटीसीचा लॉगिन ईमेल आयडी टाकायचा आहे, खाली पासवर्ड टाकायचा तुमचा आणि इथं अपलोडमध्ये बघा, अपलोडमध्ये तुम्ही जे पेमेंट केलेलं फोटो आहे त्याच्यावर अमाऊंट पण आली पाहिजे. बरेच वेळेला काय करतात लोक, अमाऊंट असं साधं पेमेंट केलेलं पेमेंट इथं बघा पेमेंट टाकतात, तर तुमचं तिथं UTR वगैरे सगळं आला पाहिजे. म्हणजे कुठला अपलोड करायचं बघा, तर तुम्ही त्याच्यावर पेमेंट, हे पेमेंटचं तुम्हाला पूर्ण अमाऊंट पण आली पाहिजे, खाली UTR वगैरे सगळं आला पाहिजे. हा अमाऊंट काय करायचं तुम्हाला इथं खाली अपलोड करायचं आहे, इथं अपलोड म्हणायचं आहे आणि कन्फर्मेशन काय करायचं, कन्फर्मेशन करायचं. थोड्या वेळाने तुमची प्रोसेस होते, थोड्या वेळाने काय होते, प्रोसेस होते आणि चेक करायचं 15-20 मिनिटांनी तुमचं अकाउंटला पैसे येतात. घाबरायचं नाही, गडबड करायची नाही, अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.